नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला, छानपैकी शेअर केला. तर आजचा व्हिडिओ तर हे दुसरा पार्ट आहे. तर चला, इथं अशा पद्धतीने आम्ही दिंडीचं स्वागत करतो आणि इथं 3 दिंड्या येत्या. तर चला, अशा पद्धतीने मस्तपैकी स्वागत आणि पुढचा सुद्धा व्हिडिओ काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. सर 1 मिनिट ताई. तुझे आवाज मम्मी दीदी 1 मिनिट. इकडे बघा पप्पा पप्पा मम्मी स्वागत करून झालं, फुगड्या वगैरे खेळून झाल्या छानपैकी. तर
भजना रंगामध्ये सगळ्याजणांनी डान्स वगैरे केला आणि आता जेवणाचं चालू आहे. तर चला, कोण ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याच्या त्या इथं आमंत्रण कोणाला लागत नाही, प्रत्येकजण हातभार लावतो. ज्याच्या त्याच्या परीने कोण वाढतं, कोण ताटं करून देतं, कोण काय पाणी वाढतं. तर मुलांना खूप उत्साह राहतो. तर सर्व मुलंसुद्धा भरपूर प्रमाणात वाढायचं काम करत्या. तर बघू शकता इथं का मुली, तर सर्वांनाच हौस वाटते इथं पालखीमध्ये आणि पालखी सोहळ्याचा आनंदच मोठा आहे. तर मस्तपैकी वर्षातून एकदा सगळे काही आनंद घेत्या. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे करून आणि सगळ्या वारकऱ्यांना जेवण वगैरे घालून तर मस्तपैकी सर्वजण, तर काही जण इथून मग आकुर्डीला दर्शनाला जाणार आहे. आम्हीसुद्धा जाणार आहेत. तर ते सुद्धा थोडंफार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जेणेकरून तिथं खूप काही गर्दी असते, शूट करायला भेटत नाही, जेणेकरून धक्काबुक्की असते आणि झटपट दर्शन करायचं असतं. तर चला, तर अशा प्रकारे सर्वांचंच काही ना काही चालू आहे. तर चला, जेवण वगैरे करू आणि आपण आता पुढचं आकुर्डीला गेल्यावर सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, इथं सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो. तर सगळेजण या दिंडीचा इथं प्रसाद घेण्यासाठी, तर बघू शकता अशा पद्धतीने जेवण करून आम्ही इथं पालखीचं दर्शन घ्यायला सुद्धा चाललो. तर मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि इथं आकुर्डी गावामध्ये पालखी मोठी सुटत असते. तर तिथं आम्ही दर्शनाला जातो, जेणेकरून तिथं आकुर्डी गावामध्ये पालखी मुक्कामाला असते आणि दिंडीवाले जागोजागी असे असतात. तर आमच्याकडे तिथं 3 दिंड्या वळत्या. तर त्यांना जेवण करून त्यांचं सगळं स्वागत करून आणि जेवण करून आम्ही आकुर्डी तिथं दर्शनाला चाललो आहे. तर पाऊस तर थोडाफार येत होता, तरी पण आम्ही चाललो. तर दरवर्षी अशाच पद्धतीने आम्ही दिंडीचं दर्शन घेण्यासाठी जातो. चला, आता इथून खूप पुढे पार्किंग खूप लांब आहे आणि खूप गर्दी आहे. तर आम्ही चाललो आता. तर तुम्हाला थोडंफार शूट होईल ते सुद्धा शेअर करेन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घंटेश्वरला गेलो शुभम, एवढा वाटतं संदीपने 8 डोंगरा उचलून घेतला, यांनी नाही घेतला, ते कधीच नाही उचलून घेते. काय यांची फोटो आरतीला द्या सोडू, आरतीला काय सोडीते, मला सोडीन ती. ए गाड्या बघा, सगळ्या रोड नका चालू. फिरायला काय होते बघा ना, जायला बिल्डिंग झाल्यात पाहिजे.
बघू शकता खूप काही गर्दी आहे पुढे गावामध्ये आणि इथं पालखी सुटत असते, रात्रीचं मुक्कामाला असते इथं. बाकीच्या दिंड्या प्रत्येक ठिकाणी जास्तच्या ठेप्यावर जेवण करायला असत्या. तर आमच्याकडं 3 दिंड्या असतात जेवण करायला. तिथं मस्तपैकी आम्ही सर्व जेवण वगैरे करून घेतलेले आणि मस्त आता दर्शन वगैरे करून आता आम्ही निघालोय घरी. तर चला घरी गेल्यावर बोलूया. 30-25 किलोमीटर आता दगडूशेठच्या इथे दर्शनाला जातं पालखी अश्व तिथं आता गर्दी माय नेम इज अक्षता. आरती काय म्हणते मी तुला किती फोन लावले तू कुठे गेली होती? चालले होते म्हणा पंढरपूरला. मी गेले होते मला म्हणते कशाला घरातलं घालून आली तू असं. चला तर आम्ही दर्शन घेऊन आलो आणि पालखीचं सुद्धा छानपैकी स्वागत वगैरे केलं. मस्त जेवण वगैरे खूप छान झालं, सगळा स्वयंपाक आणि सगळ्यांना वाढून जेवण घालून आणि मग आम्ही पालखीचं दर्शन घ्यायला गेलो होतो. तिथं सुद्धा छान दर्शन वगैरे झालं. आत्ता घरी आलोय तर आता 10-10:30 वाजले. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.